हाय हॅलो नमस्कार. आजपासून माझं एक नवीन आणि महत्त्वाचं चॅलेंज सुरू झाले. अँटी इन्फ्लामेटरी डाएट. त्याचे नियम असे आहेत. गहू, डेअरी प्रोडक्ट्स, तळलेले पदार्थ आणि साखर मी पूर्णपणे बंद केले आहेत. आज दिवसाची सुरुवात झाली आहे. 1 तास योगाभ्यास करून. शूट करायला कोणी नव्हतं, कोणी नसणार पण आहे. पण योगा करून शरीराला एक वेगळीच ऊर्जा मिळाली. योगा झाल्यावर धण्याचं पाणी आणि भिजवलेले बदाम अक्रोड खाल्ले. मग मस्त वॉक करून आले. आज नाश्त्याला मी रेड राईसचा डोसा आणि सोबत चटपटीत आवळ्याची चटणी केली होती. हा नाश्ता जितका चविष्ट होता तितकाच आरोग्यासाठी सुद्धा चांगला होता. त्यानंतर आम्ही दोघं डी-मार्टला गेलो कारण या नवीन डाएटसाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी घरात नव्हत्या. शॉपिंगवरून आल्यावर दुपारचं जेवण तयार केलं. गरमागरम ब्राऊन राईसचा पुलाव, सोबत प्रोटीनसाठी राजमा करी, सलाद आणि डायजेस्टिव्ह पावडर टाकलेलं ताक. हे डाएट थोडं वेगळं आहे, पण चवीशी तडजोड न करता आपण ते कसं पूर्ण करू शकतो हे मला पाहायचं आहे. जेवण झाल्यावर घराची कामं आटोपली. संध्याकाळी एक ग्रीन टी घेऊन मी उरलेल्या स्टेप्स पूर्ण करायला निघाले. आज खूप दिवसांनी रात्रीचं जेवण केलं. त्यात ज्वारीची भाकरी, मसाला चना आणि जेवण बॅलन्स व्हावं म्हणून खास व्हेजिटेबल करी केली होती. रात्रीच्या जेवणाचे नियमही आता या डाएटनुसार असणार आहेत. असा होता या नवीन प्रवासाचा पहिला दिवस. 10,000 स्टेप्सचं टार्गेटही पूर्ण झाले. तुम्हाला ही नवीन सुरुवात कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा. बाय. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ.